पहा मुकाबला असेल. एक बाजूला आपण पाहिलं तर सह्याद्री नांदिवशीचा संघ तर प्रतिस्पर्धी संघ नो डाऊट ज्यांनी अप्रतिम प्रेक्षकांच्या पद्धतीने देखील प्रेक्षक महबूबांचं स्वागत केलं जाईल. क्वार्टर फायनलचा सामना आहे, अप्रतिम सामना आहे. सेकंड सेमीफायनल आज 117 कोणता संघ दाखल होईल याची उत्सुकता तुपाबत सर्व यावी पत्र सडाईपट्टू चढईकरता दाखल आहे. ते पत्र जसे क्रमांक 1 आपण पाहतोय, अजयला पाहतोय आणि अजयच्या पाठोपाठी देखील सुरेख कामगिरी या डीपीच या कबड्डीच्या पटलावरती पाहायला मिळते. तोच अजय युवा टॅलेंट आणि अप्रतिम कामगिरीच्या पाठोपाठी पाहायला मिळते. तितकीच नजरा असतील सौरभवरती आणि नजरा असतील तितक्याच आदित्यवरती, तितक्याच नजरा प्रतिस्पर्धी संघातील पाहिलं तर आर्यन पड्यावरती देखील असतात. आर्यन पड्यावर देखील एक उद्योगता सितारा युवा टॅलेंट आणि अप्रतिम कामगिरीच्या पाठोपाठी पाहायला मिळते. इथे पत्र पुन्हा एकदा सौरभ सराईकरता दाखल इथे संघाच्या माध्यमातून पत्र सुरेख एक गुणांची कपाई त्या ठिकाणी पत्र केली जाते आहे. शेवटचा सामना आहे आणि क्वार्टर फायनलचा सामना आपण अंतिम सामना आपण पाहतोय. याच सामन्याच्या दरम्यान पण पाहिला तर दर्जेदार लढत दोन्ही संघाच्या माध्यमातून मात्र झुंज आहे. दोन्ही संघांना मात्र सेमी फायनल्स मध्ये जाण्याकरता आशा आहे, इच्छा आहे, परंतु कोणता तरी एकच संघ या ठिकाणी विजय संपादन करून सेमी फायनल मध्ये दाखल होईल आणि ग्रँड फिनालच्या दिवशी आपण तिकीट बुक करणार आहे. पहिला सेमी फायनल आपण पहिला तिकीट बुक केला यजमान संघाने. आजच्या सकाळचं दुसरं तिकीट कोण बुक करेल तर आहे धोक्याची घटना वाजली. आर्यनला आपण पाहतोय आणि आर्यन वरती मात्र झुंजराय जसे क्रमांक 5 आपण पाहतोय. अर्जंट पड्या इथे पात्र इथे मात्र अर्जंटच्या पर्यंतची पराकाष्ठा केली गेली पाहिजे. इथे मात्र क्रीडा गणपती देखील आपण ही स्पर्धा पाहतोय. भारताची स्पर्धा 2025च्या रणसंग्राम महासंग्रामातील स्पर्धा आणि गोलकांवरती देखील मित्रांचे जोडले गेले त्याच्या मनापासून स्वागत असेल. छपाई होती छपाई दाखवली गेली होती आणि कुठेतरी चपळाईची अपेक्षा सौरभला देखील होती. सौरभचं देखील पाहिलं तर हात लगेच उंचावले होते कारण अपेक्षा होती की कुठेतरी अजयच्या माध्यमातून गुण प्राप्त केला जाईल. अजयने देखील प्रयत्न केला गेला होता परंतु इथे मात्र छपाई दाखवली. थर्ड रेड आहे देखील 3 आणि थर्ड रेड देखील असणार आहे. धोक्याची या ठिकाणी वाजवली सौरभ आपण पाहिलं तर या ठिकाणी चढाई करता दाखल होतोय. सौरभवरती नजर देखील प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आणि स्पेशलिस्ट मानला जातो डोळ्यांच्या रेड करता देखील आणि व्यतिरिक्त रेडमध्ये देखील सुरेख कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. संयमी खेळाडू आहे किंवा सुरेख त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतो. तिथे मात्र जर्सी क्रमांक 3 पुन्हा एकदा अर्जंटला आपण पाहतोय. पत्र पत्र 5 घोषित केलं जाईल. प्रतिभा स्पर्धा आणि प्रतिस्पर्धेचा पहिला दिवस आपला पहिला प्रतिभा त्याचा पार देखील पडला जातोय आणि या ठिकाणी देखील पाहिलं ना तर सुरेख कामगिरी आहे. पत्र सुरेख कामगिरी केली गेली आहे. आपण पाहिलं तर सुरेखच्या माध्यमातून देखील एक गुणाची कपाई केली होती. केडी संघाच्या खात्यामध्ये मात्र गुणाची भरसात होती. गुणसंख्यापर्यंत 6 गुण खेळीच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा आहेत. प्रतिस्पर्धी संघ
आणि या दादूसी संघाच्या पाठीमागून एक गुण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक गुणाची कपाई त्या ठिकाणी पत्र केली अजून पत्र 5 किलो घेत आहे. इथे पत्र प्रयत्न असेल सौरभवरती देखील सुपर टाकत केलं जाईल का. इथे पत्र प्रयत्न केला होता अर्जेंटच्या पत्रातून प्रयत्न केला परंतु निराशेचा पत्र आणि यावेळी मात्र संघ पूर्णतः आपण पाहिलं तर बाद असणार यावेळी मात्र ऑल आउट असेल. 4 गुणांची कपाई केली जाते. 4 गुणांची या दसका दाब पडत 10 गुणांची कपाई खेळी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 10 गुणांची कपाई इथे पत्र आर्यन ह्या ठिकाणी पत्र आग होण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुपर अप्रतिम कामगिरी इथे पत्र दर्जेदार चढाई केली जाते. आर्यनच्या पत्र पद्धतीच्या चढाई करता तो बांधला जातो. ती चढाई या मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे पत्र पुन्हा एकदा आदित्य प्रत्युत्तर देण्याकरता दाखल होतोय. प्रत्युत्तर दिला जाईल का की कुठेतरी दादूसी संघ पुन्हा एकदा कमबॅक करेल कारण दादूसी संघाने आजच्या सत्रामध्ये आजच्या सामन्यांमध्ये कमबॅक टाकवलाय. प्रतिस्पर्धी संघाला दबवलंय परंतु इथे मात्र पाहिलं ना तर खेळी संघ देखील एक बलाढ्य संघ आहे. त्याच्यासमोर देखील झुंज देताना या ठिकाणी मात्र खडतर प्रवास गाठावा लागणार आहे. संकट आहे मोठ्या गुणाचं संकट आहे परंतु त्या मोठ्या संकटांवरती पात करायचं असेल तर मित्रांनो कधी पण पाहिलं ना तर संकट कधी एकटी येत नसतात त्यासोबत संधी येत असतात. ती संधी मात्र शोधावी लागेल. आर्यनचं कौतुक करावं लागेल कारण वन मॅन आर्मी आपण पाहिलं तर आजच्या सत्रामध्ये आर्यनने मात्र सुरेख कामगिरी केली आहे. वारंवार आर्यनच्या माध्यमातून रेट टाकली जाते आणि एक युवा टॅलेंट आहे आणि आज धमकम दाखवतोय. धमकम दाखवलं जाते. सौरभ देखील वेळखाऊ धोरण घेतलं जाते कारण कुठेतरी आपण आदित्यला पातळ चढाई करता दाखल आहे. खेळी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि एक मोठं नाव देखील प्रत्येक खेळपट्टीवरती वेगवेगळ्या मोठमोठ्या पटलावरती खेळणारा खेळाडू असणार आहे. प्रत्युत्तर देण्याकरता दादूसी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचा धक्का नसेल. कुठल्याही प्रकारच्या गुणांची कमाई देखील आपल्या संघाकरता केली जाते. पुन्हा एकदा प्रत्युत्तर देण्याकरता आपण पाहिलं तर सौरभला आपण मैत्रीच्या मध्ये पाहतोय. सौरभ देखील अप्रतिम कामगिरी आजच्या सामन्यामध्ये राहिला तर प्रत्येक चढाईमध्ये गुण प्राप्त करण्याची क्षमता असते आणि ताकद देखील दाखवली गेली आहे. जसे क्रमांक 7 आपण पाहतोय जसे क्रमांक 7ने देखील विविध क्षेत्रामध्ये मोठमोठे नाव केलेत आणि त्यातूनच एक जसे क्रमांक 7 सौरभ मॅनपॉप खेळबान खेळी संघाच्या माध्यमातून इथे मात्र प्रयत्न करता प्रत्युत्तर देण्याकरता जसे क्रमांक 3 प्रयत्न केला गेला होता त्यावेळी मात्र इथे पत्र सौरभला पण पत्र चढवण्याचा दाखल आहे. पत्र 75 देखील चढाई सौरभच्या माध्यमातून केली जाते आणि इथे मात्र 75 करता खेळ थांबवला जातो आणि 75 नंतर पुन्हा एकदा पाहिला नंतर पुन्हा एकदा सामन्याला या ठिकाणी सुरुवात केली जाते आणि इथे मात्र पाहिलं ना तर ज्यांनी या 2 सामन्यामध्ये मात्र 75 नंतर कमबॅक केला होता तो दादूसी संघ या सामन्यामध्ये कमबॅक करेल का आणि या प्रतिस्पर्धी संघ आता मात्र बलाढ्य संघ आहे आणि ते कमबॅक करून देतील का असे असंख्य प्रश्न आहेत. पण त्या प्रश्नांवरती उत्तर मात्र आपल्याला नक्कीच येणाऱ्या काळ आणि वेळेमध्ये पाहायला मिळेल. इथे पत्र पाहिलं तर आदित्यला आपण पाहतोय चढाई करता दाखल आहे आणि चित्रच्या देखील पाहिलं तर एक 2 चित्रक्षर मीटरच्या आतमध्ये दादूसी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. खेळी संघाचं गुण परत पाहिलं तर मित्रांनो 13 गुण अद्यापर्यंत आहेत आणि प्रतिस्पर्धी संघ दादूसी संघाच्या खात्यामध्ये 4 गुण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
ते पत्र संघर्ष या ठिकाणी करावं लागेल, सामर्थ्य दाखवावं लागेल दिवसाच्या 10 दिवशी संघाला. कारण म्हटलं जातं की खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असतो. ते मात्र तुम्हाला सामर्थ्य दाखवावं लागणार आहे. 10 दिवशी संघाला मात्र झुंज द्यावी लागेल. त्यावेळी मात्र कुठेतरी पाहिजे तर दिवसा असेल कुठेतरी या पाचफूटवरती आपल्या संघाला सातारा आपण पाहतोय आणि इथे मात्र 2 गुणांची कमाई आहे. तर या परिस्थिती असेल टू वाईट आहे रेड ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि यावेळी मात्र कुठेतरी पाहिलं तर केडी संघाच्या गुणांमध्ये मात्र वाढ होते. इथे पात्र सुरेख आहे अप्पू पकड केली जाते अतिथीच्या माध्यमातून. ज्या सामन्याच्या टप्प्यात आपण पंच्याहत्तर सलग दुसऱ्यांदा ऑल आउट ज्या संघाला केले गेले 10 दिवशी संघाला. आणि ज्यावेळी मात्र आर्यन आहे आणि आर्यनचं मात्र कौतुक असेल कारण आर्यन या सामन्याच्या दरम्यान पाहिला तर असं एकमेव चढाई पट्टा जो अप्रतिम प्रयत्न करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र बाद असेल मात्र निराशा आहे. परंतु आर्यन आज जरी नवदीचा शिकार असला तरी अनुभव त्या क्रिकेटच्या पटला कबड्डीच्या पटलावरती मात्र नक्कीच घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र आपण 75 आर्यनला पुन्हा पाहतो. यावेळी मात्र 75 मात्र सुरेख कामगिरी आहे. कुठेतरी सामन्यामध्ये अप्रतिम पकड केली जाते केडी संघाच्या पद्धतीने संघर्ष पत्र केला जातोय. इथे मात्र वादळ आहे मोठ्या गुणांचं वादळ या ठिकाणी दिलं गेलंय. म्हटलं जातं की वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या पाठीमध्ये घट्ट रुतून राहायचं असतं. हत्ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न असतं आपण त्याच्याशी कशा पद्धतीची झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत आपल्या संघाला बाहेर आणतो. तिथे मात्र मोठ्या गुणांचं पाठलाग करायचं आहे, मोठ्या गुणांना क्रॉस करायचे आहे. परंतु इथे मात्र पाहिलं ना तर संघाच्या माध्यमातून 5 गुण ते मात्र चढाई फक्त टाकायला जास्तीत क्रमांक 4 कोणत्या प्रकारचा धक्का देताना पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये दाखल होईल. क्रमांक 1 प्रत्युत्तर देण्याकरता इथे पात्र संधी दिली गेली होती. कुठेतरी पाहिजे तर ज्या सामन्याच्या दरम्यान आपण पाहिजे तर इथे पत्र मोठ्या गुणांचं मोठे गुण त्या ठिकाणी उपयोग केले जातात ते म्हणजे खेळी संघाच्या माध्यमातून. आणि एक पाण्याची स्पर्धा आणि या पाण्याच्या स्पर्धेत आई बैरी बोगट याच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा पाहतोय. इथे मात्र नवीन खेळाडूला संधी दिली गेली आहे आणि याचा नवीन खेळाडू या संधीचं सोनं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला जरूर पाहायला देखील मिळेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर अप्रतिम खेळ राहिला खेळी संघाच्या माध्यमातून. इथे देखील प्रयत्न आहे त्यावेळी मात्र आर्यनचं कौतुक करावं लागेल. आर्यन मात्र या ठिकाणी वनपाल आर्मी खेळी करतोय 10 दिवशी संघाच्या माध्यमातून. प्रयत्नाची पराकाष्ठा सर्व संघ करतात, 100% योगदान देखील सर्व संघातील खेळाडू देत आहेत आणि देणं देखील फार महत्वाचं आहे. परंतु नक्कीच आर्यन नक्कीच एक उकवता सितारा आणि त्याच्या माध्यमातून नक्कीच खेळ सामना संपन्न करता शेवटची 5 मिनिटं आहेत. सामना संपन्न करता शेवटची 5 मिनिटांचा खेळ अवधी आहे. 5 मिनिटांमध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे देखील आपल्याला पाहण्यासारखं आहे. परंतु कुठेतरी पाहिलं तर अजून देखील या 5 मिनिटात मोठ्या गुणांची कमाई केली जाईल का? सौरभच्या माध्यमातून मात्र वेळकाव धोरण जरूर घेतलं जाईल. इथे पत्र पाहिलं तर सेकंड सेमीफायनल स्कोर ठरतो याची देखील उत्सुकता तुम्हा आपण सर्वांना आहे. पहिलाच सेमीफायनलिस्ट आपण पाहिलं तर नक्कीच यजमान संघ दाखल आहे. त्यानंतर दुसऱ्या गटातील आजच्या सत्रातील आपण पाहिलं तर दुसरा सेमीफायनलिस्ट कोणता संघ ठरतोय इथे देखील उत्सुकता. यावेळी मात्र पाहिलं तर कोणत्याही प्रकारचा धक्का निघे आणि आपल्या संघाकडे परततोय. खेळी संघाचं देखील कौतुक करावं लागेल. खेळी संघाने मात्र सुरेख कामगिरी. इथे मात्र 2 गुणांची कमाई या ठिकाणी मात्र केली जाते 9 गुण आणि याही मात्र प्रयत्न मात्र सुरेख आहे. सामना संपण्याकरता शेवटची 4 मिनिटांचा अवधी बाकी आहे आणि सुरेख खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. सौरभ असतील त्यानंतर आपण पाहतो अजय देखील आहे. त्याच पद्धतीने पाहिलं तर आदित्यला देखील आपण पाहतोय. सुरेख खेळ केडी संघ करता दाखवले जातोय आणि
म्हटलं जातं की नक्कीच 100 लोकांच्या गर्दीमध्ये जर एक वेगळं काहीतरी करायचं असेल ना तर 99% लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. ती कामगिरी इथे केली गेली आणि खेळ संघ अप्रतिम दर्जाचा खेळ एक उच्च स्तरावरती खेळ आपल्याला या बाणाच्या स्पर्धेत या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतोय. थर्ड रेड आहे डुवायला स्पेशालिस्ट या ठिकाणी सौरभ पुढच्या एकटा पत्र मैत्रीच्या आतमध्ये आहे. सौरभला या ठिकाणी म्हटलं जातं की डुवाय स्पेशलिस्ट का म्हटलं जातं ना त्याचं उदाहरण या देखील दाखवलं जाईल दाखवलं देखील केलं इथे मात्र पाहिजे तर प्रामाणिकता आहे. सामना संपण्याकरता शेवटची 3 मिनिटं असतात. सामना संपण्याकरता शेवटची 3 मिनिटं या ठिकाणी पाहायला ते मात्र आर्यनने मात्र कमाली केली आहे. 4 गुणांची कमाई आहे. शेर की झलक सबसे अलग आर्यन मात्र वनमान आरबी खेळ करताना मैत्रीच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आपल्या संघाकरता शेवटच्या क्षणापर्यंत सामना खेचून काढण्याची जिद्द आणि चिकाटी पत्र मैत्रीच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळतोय. ते पत्र सौरभला आपण पाहिलं वेळ का धोरण नक्कीच घेतलं जाईल. अजून देखील सौरभच्या संघाची 10 गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते आणि कुठेतरी या सामन्याच्या दरम्यान आपण पाहिलं तर सेमी फायनलच्या दिशेने वाटचाल करण्याकरता हा संघ इथे बांधणी करतोय हे देखील पाहायला मिळतंय. इथे मात्र पूर्ण कमाई केली जाते. सामना संपण्याकरता शेवटची 2 मिनिटं असणार आहेत. सामना संपण्याकरता शेवटची 2 मिनिटात नक्कीच पाहिलं तर 9 गुणांची अजून देखील आघाडी आहे खेळी संघाच्या माध्यमातून. अद्यापर्यंत अप्रतिम सामना पाहतोय. जसिका बंग या ठिकाणी या चढाईकरता दाखल देखील आहे आणि संबंधित खेळाडू आणि त्यांना देखील संधी दिली गेली आहे. जसिका बंग 1 आपण पाहतोय. देखील पाहिलं तर पाहायला देखील थर्ड रेड असेल रेड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि कुठेतरी पायला जड झालंय त्या संघाचं आणि केडी संघ देखील आपण पाहिलं तर सेमी फायनलच्या दिशेने वाटचाल करतोय. पायनं मात्र जड केलंय आणि दाखल होतोय. अप्रतिम या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटचा सामना होता आणि या शेवटच्या सामन्यातील सेकंड सेमीफायनल आपल्याला पात्र पाहायला मिळेल आणि याच सामन्याच्या दरम्यान पण पाहिलं तर बाणाची स्पर्धा आणि या बाणाच्या स्पर्धेत तर खेळ देखील पाहायला मिळाला आणि इथे सामना देखील संपुष्टात येतो आणि सेकंड सेमीफायनल ठरतोय. आई बहिणी पवाडी क्रिस्त जयरुमान खेडीचा संघ असेल